नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे समुद्र मेथीची भाजी किंवा बारीक मेथीची भाजी। याला वाळूतली मेथी असंही म्हटलं जातं। तर या छोट्या छोट्या जुड्या असतात, तर ह्याचे जे मूळ असतात छोटे छोटे ते कट करून घ्यायचे आहेत। आणि आता जे नॉट त्याला बांधलेली आहे त्या मेथींना ती सोडून ते टाकायचा आहे तो धागा। आणि पुन्हा त्या मेथीमध्ये काही कचरा किंवा काही आहे का ते बघायचं, राण आहे का, आणि ते नंतर मग आपण पाण्यामध्ये ती घालून ठेवायची आहे। आणि अशाच सगळ्या जुड्या आपण खालची मुळं कट करून घ्यायची आहेत आणि ती नॉट आहे ती काढून टाकायची आणि पाण्यामध्ये मेथी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी 12 जुड्या घेतलेल्या आहेत मेथीच्या। ही साधारण कोकण भागामध्ये मेथी जास्त मिळते, पण ही धुताना आपल्याला त्याच्यामध्ये शेवटी अशी वाळू राहते, त्यामुळे हे 3-4 वेळा धुवून घ्यायची, म्हणजे जोपर्यंत त्याच्यात ती पूर्णपणे वाळू निघून जात नाही तोपर्यंत ही आपण मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हे बघा, पाण्यामध्ये असं तळामध्ये पण असं काळे हे दिसतात धागे असे, तर ते सगळे पूर्ण कंप्लीट जाईपर्यंत आपण ती 3-4 किंवा 5 वेळा काही वेळेला ती धुवावी लागते, तर तशी ती आपण धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीवरती काढून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल। आणि ही भाजी आता चिरून घ्यायची आहे। ही भाजी खूप बारीकही नाही चिरायची, सगळी भाजी चिरून घ्यायची आता। आणि आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हळद, मीठ, हिरवी मिरची आणि लसूण। आता एका पॅन मध्ये तेल घ्यायचे आहे। एक 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। आता त्याच्यामध्येच 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। कांदा थोडासा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी बारीक चिरलेली आहे ती घालायची आहे। मिरची कितपत तिखट आहे त्या ह्याच्यानुसार मिरची घालायची आहे। काही वेळेला काही मिरच्या अजिबात तिखट नसतात। कांदा आणि मिरची चांगल्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये चिरून ठेवलेली बारीक मेथी घालायची आहे।
व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायची आहे भाजी। ही भाजी जरा कडवट लागते म्हणून याच्यामध्ये गूळ किंवा साखर थोडंसं टाकायची आहे। आता बारीक गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची, ती पटकन शिजते भाजी। झाकण न ठेवताच ही भाजी शिजवायची। आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडं आणि गुळाचा एक खडा बारीक करून घालायचा आहे, छोटा खडा। साखर वापरली तरीही चालतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ त्याच्यामध्ये घालू शकता। आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। अशा तऱ्हेने ही समुद्र मेथी किंवा बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर खायला छान लागते। नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।